सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर की नाही, आज आहे ना श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आमच्या गावात आहे. बघा की नाही, तुम्हाला आवाज येत असेल, कीर्तन चालू आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आहे ना, आज आहे ना मी खीर बनवायला लागलेली आहे. अगदी पटकन होणारी आणि खूप कमी साहित्यामध्ये ही खीर तयार होते आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. आपण आहे ना वेगवेगळ्या खिरी आहे ना नेहमीच बनवत असतो, म्हणजे गव्हाची, तांदळाची, शेवयाची. ह्या खिरी आहे ना आपण नेहमीच बनवतो आणि ना उपवासासाठी आपण साबुदाण्याची खीरही बनवतो. तर आज आहे ना मी जन्माष्टमी निमित्त आहे की नाही ही रव्याची खीर बनवायला लागलेली आहे. आणि ही खीर बनवण्यासाठी ना मी हा ओला नारळ घेतलेला आहे आणि हे 4-5 वेलदोडे, हे बदाम घेतलेले आहेत आणि ही 2 चमचे ना खसखस घेतलेली आहे आणि हा रवा घेतलेला आहे. थोडासा बारीकच रवा घेतलेला आहे. कढई ना गॅसवरती तापायला ठेवलेली आहे आणि ना पहिल्यांदा ह्याच्यामध्ये ना तूप घालून घेते आणि ना मी हा जो रवा घेतलेला आहे तो तुपावरती भाजून घेणार आहे. रव्याचा आहे का नाही हलकासा कलर ना बदलेपर्यंत आहे ना रवा भाजून घेतलेला आहे आणि आता आहे ना हा रवा काढून घेते. कढईमध्ये ना मी आता तूप टाकून घेतलेले आणि ना ह्याच्यात ना आता ही खसखस टाकून घेते. खसखस आहे ना एवढं का लगेच भाजली जाते. आणि आता ह्याच्यामध्येच ना मी हे बदाम घातलेले आणि ना ह्याच्यामध्येच हे बदामही भाजून घेतलेले. ओला जो नारळ होता की नाही तोही मी किसून घेतलेला आहे आणि आता तोही असा थोडासा हलकासा भाजून घेते. नारळ, बदाम आणि ना खसखस आहे ना मी भाजून घेतलेले आणि ना आता ह्याच्यामध्ये ना दूध टाकून घेते. अंदाजे ना 1 ग्लासभर दूध ओतलेले. खिरीमध्ये ना मी आता ही साखर टाकलेली आहे. ही दुधाला आहे ना आता उकळी आली आहे. आता या उकळीमध्ये ना हा रवा टाकून घेते. दुधाला आहे ना चांगली खळखळ उकळी आल्यानंतरच आहे ना मी हा रवा टाकलेला आहे. उकळी आलेली नसताना जर रवा टाकला ना तर ना गाठी होतात खिरीमध्ये. त्यामुळे ना अशी छान खळखळ उकळी आल्यानंतर आहे ना मी हा रवा टाकून घेतलेला आहे. रव्याची खीर शिजायला आहे ना अजिबात वेळ लागत नाही, एकदम झटकन लगेच शिजते आणि ना छान अशी चटचट चटचट शिजली की मग खीर तयार झाली. आणि ना ही वेलदोड्याची पुडे ना टाकून घेते. ह्या खिरीमध्ये ना मी आता हे 4-5 आहे ना केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत. आणि आता आहे ना ही नैवेद्याची खीर तयार झालेली आहे. अगदी झटपट होणारी अशी ही खीर आहे आणि कमी साहित्यही लागतं. तर की नाही मी श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी ना आता ही खीर बनवलेली आहे. तर चला आता आहे ना देवाला नैवेद्य दाखवून घेते. आता आहे ना पहिल्यांदा आहे ना नैवेद्यासाठी खीर काढून घेते. आणि आता खीरही तयार झालेली आहे, त्यामुळे गॅस बंद केलेला आहे. अगदी ना पटकन होणारी आणि अगदी कमी साहित्यात आहे ना मी ही खीर बनवलेली आहे.